आणि आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात। जरांगेंची तब्येत खालावली आहे। संभाजीनगरच्या रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू आहे। सरकारने दिलेल्या सगळे सोयऱ्या अधिसूचनेचं कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी यावर मनोज जरांगे ठाम आहे। त्याचबरोबर मराठ्यांना ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे हे सातत्याने उपोषण करताना दिसतात। 17 दिवस जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला ते बसले होते। या दरम्यान त्यांची तब्येत खालावली। समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमरण उपोषण सोडून साखळी उपोषणात रूपांतर केलं। मात्र याच दरम्यान त्यांची प्रकृती खालावली। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, जरांगेंची तब्येत खालावली आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। उपचार सुरू आहेत त्यांच्यावर। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर मागील 17 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे जे आहे ते सराटी अंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषण करत होते। सरकारने दिलेल्या सगळे सोयऱ्याच्या आदेशाच्या कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी ते सराटीमध्ये उपोषणाला बसले होते। त्यानंतर त्यांनी जर बघितलं तर 15व्या दिवशी जे आहे ते उपमुख्यमंत्री यांच्यावरती मोठे आरोप त्यांनी केले होते। त्यानंतर त्यांनी थेट मुंबईकडे देखील कूच केली होती। मात्र अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आता भांबीर या गावातून परतले होते आणि सराटी अंतरवाली या ठिकाणी येऊन ते उपचार घेत होते। मात्र त्यांची प्रकृती जी आहे ती खालवली असल्याने गावकऱ्यांनी त्यांना विनवणी केली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आमरण उपोषण जे आहे ते सोडलं आणि त्यानंतर साखळी उपोषणात जे आहे ते स्वरूपांतर त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांना गावकऱ्याच्या विनंतीनंतर त्यांनी आता थेट उपचार घेण्यास पसंती दर्शवली असून त्यांना उपचारासाठी आता छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी ते आता 1-2 दिवस उपचार घेणार आहेत। त्या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मराठा समाजाची बैठक घेणार आहे। साखळी उपोषण जे आहे ते चालू ठेवण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी उपोषण चालू असेल त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे आता भेट देणार आहे आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत शांततेत उपोषण करा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे। प्रज्ञा जी विजय, खरं तर जरांगेंची या आधीही तब्येत बिघडली होती। या आधीही त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र मराठा आरक्षणासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घेताना सरकार दिसतंय। विशेष अधिवेशन घेण्यात आलं, मराठ्यांना वेगळं असं 10% आरक्षणही देण्यात आलं। मात्र त्यानंतर मनोज जरांगे यांची भूमिका वेगळीच राहिलेली आहे। ओबीसीतूनच आरक्षण हवं या भूमिकेवर ते ठाम आहेत। मात्र आता सध्या मराठ्यांमध्ये फूट पडल्याचंही पाहावयास मिळत आहे। नक्कीच जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांनी जी मागणी होती ती आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या। ज्या मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र सापडलं आहे त्यांना ओबीसी मध्ये घ्या असं त्यांची मागणी होती। अनेक ठिकाणी जर बघितलं विदर्भातले जे मराठे आहेत ते आता कुणबी मध्ये आहे आणि ओबीसी मध्ये ते मराठे आहेत। त्यामुळे मराठवाडी किंवा महाराष्ट्राचे जे मराठे आहेत हे संपूर्ण शेतीक असतात। त्यामुळे संपूर्ण मराठे जे आहे ते कुणबी आहे अशी मागणी जी आहे ते मनोज जरांगे पाटील हे घेऊन बसलेले आहे आणि त्यामुळे सगळे सोयऱ्याचा जो आदेश आहे तो तुम्ही लागू करा। आमचे अर्धे नातेवाईक हे कुणबीमध्ये आहेत आणि आम्ही देखील कुणबीमध्येच आहोत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली होती। सरकारने सगळे सोयरे याचा आदेश देखील काढला होता। मात्र सरकारकडून आता स्वतंत्र मराठ्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे। मात्र ते आरक्षण टिकणार नाही असं देखील अनेकांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता आम्ही ओबीसी मध्ये आहोत, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या। आमची जी मागणी आहे तीच मागणीनुसार आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। मात्र आता अनेक जे आहे मराठे आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र त्यावरती देखील मनोज जरांगे पाटील यांनी आता उत्तर दिलेलं आहे। उपमुख्यमंत्र्यांनी जे लोक माझ्या विरोधात तुम्ही दिलेल्या माहितीसाठी